केंद्रात मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 3 वर्षात सरकारचा कामाचा लेखाजोखा काय आहे या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत केंद्र सरकारमधले दबंग मंत्री नितीन गडकरी आहेत। नितीनजी, IBN लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार। 3 वर्ष पूर्ण होतात आहेत सरकारला, एक प्रकारे अर्धा टप्पा गाठलेला आहे। या 3 वर्षात काय मोठं अचीवमेंट सरकारचं तुमच्या खात्याचं राहिलेलं आहे देशासाठी, महाराष्ट्रासाठी, ज्या विदर्भातून तुम्ही येता त्या विदर्भासाठी? या 3 वर्षामध्ये सरकारने लोकोपयोगी विशेषतः गाव, गरीब, मजदूर आणि शेतकऱ्यांच्याकरता एवढा चांगला कार्यक्रम राबवला आहे की त्याचा आता परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे। प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये 3 करोड लोकांचे बँकेत अकाउंट्स होते, गरीब लोकांचे। आता हे अकाउंट्स 23 करोड झाले आहेत। त्यामुळे गरीब माणसाचं पहिले बँकेमध्ये अकाउंट उघडलेलं आहे आणि 68,000 कोटी रुपये त्यांनी जमा केले आहे। त्यातल्या अनेक लोकांना डेबिट कार्ड मिळालेलं आहे आणि मुद्रा योजनेतून जवळपास 3 करोड लोकांना कर्ज मिळालेलं आहे। उज्ज्वला योजनेतून 2 करोड लोकांना गॅस सिलेंडर आणि शेगड्या मिळालेल्या आहेत आणि अजून 3 करोड लोकांना मिळणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना, या योजनेमुळे शेतकऱ्यांना पहिल्यांदा क्रॉप इन्शुरन्स मिळालेला आहे। प्रधानमंत्री सिंचन योजनेतून 75,000 कोटी मंजूर झाले आहेत। त्यात महाराष्ट्राला पुढल्या 2 वर्षात 36,000 कोटीची कामं मंजूर झाली आहे। त्यामुळे आज निश्चितपणे या सरकारच्या अनेक योजनांचा फायदा मिळायला सुरुवात झालेली आहे। आज वीज सरप्लस आहे, कोळसा सरप्लस आहे। रोड सेक्टरमध्ये 2 किलोमीटर पर डे पर्यंत रोड आले होते, आज आता जवळपास 23 किलोमीटर पर डे पर्यंत झाले आहे। त्यामुळे एकंदरीतच देशाच्या एकंदर सरकारच्या परफॉर्मन्समध्ये खूप फरक पडलेला आहे। स्पष्ट भाषेत सांगायचं असेल तर UPAच्या सरकारने 10 वर्षात जेवढी कामं केली त्याच्यापेक्षा दुप्पट कामं 3 वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवली। आता त्याच्यातला दुसरा टप्पा होता की महाराष्ट्रासाठी, विदर्भासाठी या 3 वर्षात काय उपलब्धी राहिलेली आहे? महाराष्ट्रात 5,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता, आता 22,500 किलोमीटर झाला। विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात सगळे राष्ट्रीय महामार्ग वाढवला आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 1.25 लाख कोटी रुपयाची कामं राष्ट्रीय महामार्ग सुरू झालेली आहे। आणि माझा प्रयत्न आहे की माझे 2 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मी JNPT, BPT आणि रोड सेक्टर म्हणून महाराष्ट्रात कमीत कमी जलमार्ग आणि सगळं धरून माझा प्रयत्न आहे की 3 लाख कोटी रुपयाची कामं मी महाराष्ट्रात करेन। नितीन, जेव्हा तुम्ही मंत्री झाले त्यानंतर कामाचा घोषणांचा धडाका लावला, तुम्ही लोकांना आश्वासन दिलं होतं की 40 किलोमीटर पर डे पर्यंत वेग वाढेल, तुम्ही 5 लाख करोडचे कामं सुद्धा अवॉर्ड केली। पण आता जमिनीवर 3 वर्षानंतर जेव्हा बघतो तर ती कामाची स्पीड मात्र कमी होते। तुम्ही घोषणा केल्यात, लोकांना फार आनंद झाला तुमच्या घोषणा ऐकून, पण तुम्हाला वाटत नाही जमिनी स्तरावरची जी स्थिती आहे, कामात स्लो होतात? तुम्ही जेवढा फास्ट घोषणा केल्या, यावर्षी 16,800 किलोमीटरचे रोडचे कामं आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले, अवॉर्ड केली आहे। म्हणजे कुठल्याही देशाच्या इतिहासात एका वर्षात एवढी मोठी कामं देणं हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये असं मला लंडनमध्ये सांगितलं। त्यामुळे 16,800 किलोमीटर अवॉर्ड झाली आहेत। ही गोष्ट खरी आहे की फायनान्शियल क्लोजर, लँड ॲक्विजिशन, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, आता 40-50 प्रोजेक्ट ते क्लिअर झाली आहेत सगळी, पण ते चालू होऊ शकत नाहीत। आम्ही त्याचा फॉलोअप करतो। पण खालच्या स्तरावर तुम्ही जे म्हणता तसं सगळ्या राज्यात, सर्व पक्षात सगळेजण हेच सांगतात की खूप मोठ्या कामं सुरू होताना दिसतात आहेत, कामं सुरू झालेली आहे, कामं दिसतात आहेत आणि निश्चितपणे याचा फरक पण जाणवतो आहे। विरोधकांचा याचवरून तुमच्यावर मोठा आरोप आहे की तुम्ही फक्त स्वप्न दाखवतात, प्रत्यक्षात ते उतरत नाहीत, असा एक आरोप सरकारवरच, तुमच्या खात्यांवर सुद्धा विरोधक करतात। पहिलाच प्रश्न तुम्हालाच विचारतो की मी दाखवलेलं कोणतं स्वप्न पूर्ण झालं आहे हे मला तुम्ही सांगा। त्यांचं म्हणणं आहे 40 किलोमीटरचं तुम्ही 40 किलोमीटर पर डे मी टार्गेट ठरवलं होतं। तसं चारधाम यात्रेचा रोड, चारधाम यात्रेचे 4,500 6,500 कोटीची कामं अवॉर्ड झाली आहे आणि कामं जो आजच माझी मुख्यमंत्र्यांवर मीटिंग झाली, तिथे लँड ॲक्विजिशन, युटिलिटी शिपिंगचे प्रॉब्लेम्स आहेत। त्याच्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की असं एकही गोष्ट तुम्हाला विचारू शकत नाही आणि आज कामं जोरात सुरू आहे। पण एक गोष्ट खरी आहे की आता जसं मी यमुनेत बोटिंग चालू करायचं ठरवलं होतं, तर मला ग्रीन ट्रिब्युनलची कमिटी आपण दिली की बोट चालवली तर पाणी दूषित होईल म्हणून त्यांनी परवानगी दिली नाही। आता मुंबईला मी बस आणली आहे, ती MBBS बस, ती मला मलबारीलपासून तर त्या नरिमन पॉईंटपर्यंत समुद्रात सोडायला एक कमिटी आहे, ती परवानगी त्यांनी दिली नाही, कोर्टाने मानले नाही।
अपॉइंट केलेली. आता या अडचणी आहेत, पण मी या सगळ्या दूर करून नक्कीच काम बुर्ज खलिफापेक्षा मोठी इमारत मुंबईत बांधण्याचा सुद्धा आहे ना. आता लोकांना खूप आनंद झाला तुमच्या या गोष्टीनंतर, पण त्याचं काय होणार, कसं होणार ही डिटेल पूर्ण बीपीटीची नोट कॅबिनेटला आली आहे. कॅबिनेटची मान्यता मिळाल्यानंतर, लँड लॉमध्ये बदल झाल्यानंतर मग ते काम सुरू होईल. तोपर्यंत कसं सुरू होणार? महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न विचारतोय. तुम्ही सत्तेत आल्यानंतर, केंद्रात तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या लोकांना अपेक्षा होती की मिहानसारखं जे तुमचं ड्रीम प्रोजेक्ट आहे, जे तुम्ही विरोधात असताना सुद्धा त्याचा प्रचार करत होतात, त्याला गती मिळेल. पण मिहान प्रोजेक्ट तशा पद्धतीने यशस्वी होताना बघायला मिळत नाही आहे. गती मिळाली आहे. सगळ्या कंपन्यांची कामं सुरू झालेली आहे. मिहानमध्ये आत्तापर्यंत 12,000 मुलांना रोजगार मिळालेला आहे आणि माझे 2 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा 50,000 मुलांना रोजगार देण्याचा माझा संकल्प आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टचं टेंडर निघतं आहे आणि मला असं वाटतं की मिहानची सगळी कामं मार्गी लागली आहेत. रामदेव बाबा 5,000 कोटीची गुंतवणूक करत आहेत. मोठ्या मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत. पण आता कंपन्या आल्यावर त्यांनी लँड घेणं, मग ती डेव्हलप करणं, मग फॅक्टरी शेड उभी करणं. मग आता आपला हा जो प्रकल्प आहे MROचा, जे बोईंगनी 700 कोटीचा बांधला आहे, ते काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे मिहानमध्ये अनेक गोष्टी सुरू झालेल्या आहेत. पण सर, रोजगार त्या तुलनेत जनरेट होऊ शकलेला नाही आहे. म्हणजे अजूनही विदर्भातून मोठ्या संख्येत लोकांना रोजगार करण्यासाठी बेरोजगारी समस्या खूप गंभीर आहे. आकाश पाटलेलं आहे आणि सगळंच आकाश छेवण्याची आमची क्षमता आहे, असं दावाही पण नाही, आम्ही केलेलंही पण नाही. पण या परिस्थितीतून ॲक्सिलेट करून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. टुरिझम आहे, रोड सेक्टरमध्ये कामं होत आहेत, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट आते आहे. आता रामदेव बाबा आल्यामुळे वनवासी बंधूंचा आयुर्वेदिक औषधाकरता अनेक गोष्टी गोळा करून जंगलातून त्याला रोजगार मिळणार आहे. एक अगरबत्तीच्या आधारावर मोठा गडचिरोलीला उद्योग सुरू करायचा प्रयत्न आहे. आता इलेक्ट्रिक कार बसेस नागपुरात 26 तारखेला सुरू होत आहेत. मला वाटतं की मेट्रोचं काम जोरात सुरू आहे. इन्फ्रास्ट्रक्चर काम निश्चितपणे जोरात सुरू आहे. पण विदर्भ मराठवाड्यात मोठी इंडस्ट्री, मोठी इन्व्हेस्टमेंट आणण्यात अपयश आला, हा मोठा आरोप आहे तुमच्यावर. अशी इंडस्ट्री अशी येत नसते आणि कोणी आणत नसतात. इंडस्ट्री ज्याची असते तो पैसा इन्व्हेस्ट करत असतो. आजची परिस्थिती अशी आहे की आज इंडस्ट्री आणणं कठीण आहे. परंतु आपला वेदांत ग्रुप आहे, त्याचे अनिल अग्रवाल आहे, ते 19,000 कोटीची गुंतवणूक बुटीपुरीत करत आहेत. त्यांचं माझं आणि देवेंद्रजीचं बोलणं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं युनिट आता येणार आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही डेव्हलप करतो आहे आणि याचे नक्की परिणाम 2 वर्षात मोठ्या प्रमाणात मिळतील. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही नॅशनल हायवेमध्ये खूप जोरदार काम करतायत. रोड 4 पदरी, 6 पदरी, 7 पदरी करताय. नागपूर मुंबई रस्ता असताना तुम्हाला काय वाटतं, समृद्धी महामार्गासारखा पर्यायी महामार्ग निवडून सरकारचा पैसा त्याच्यात खर्च व्हावा? तुम्हाला वाटत नाही की या योजनेत फक्त निव्वळ पैशाचा अपयोग आहे सरकारचा? रस्ता बनला की रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावांचा विकास होतो. तिथे इंडस्ट्री येतात, उद्योग व्यापार वाढतो, जमिनीच्या किमती वाढतात. आणि म्हणून यात पेट्रोलियमची लाईन आहे, याच्यामध्ये IT ची लाईन आहे आणि हा रस्ता मागासलेल्या भागातून विकास करण्याचा मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे. त्यामुळे हा रस्ता देखील महाराष्ट्राच्या आणि विदर्भ मराठवाड्याच्या विकासाकरता उपयोगाचा आहे. हा केवळ पैसे खर्च करून ट्रॅफिक करता नाही आहे. रस्ता झाला की रस्त्याच्या बाजूला डेव्हलपमेंट होईल आणि नक्कीच याचा विकास होईल. या क्षणी सर आणखी महत्त्वाचं आहे की तुम्ही नेहमी सगळ्या मुलाखतीमध्ये, सार्वजनिक सभांमध्ये सांगता की तुम्ही शेतकऱ्यांमध्ये काम करतात, शेतकऱ्यांमध्ये काम करायला तुम्हाला आवडतं. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. तुमच्या सरकारवर हा एक गंभीर आरोप आहे की 3 वर्षात तुम्ही शेतकऱ्यांना भरपूर आश्वासन दिलं होते, पण शेतकऱ्यांकडे पूर्णपणे डोळेझाक होते आहे, केंद्र सरकारची, राज्य सरकारची सुद्धा. असं आहे, महाराष्ट्रात सिंचन ही सगळ्यात मोठी समस्या आहे. जुन्या NCP आणि काँग्रेस सरकारच्या काळात अनेक प्रकल्प डेड ॲसेट झालेले आहेत. पहिल्यांदा आमच्या सरकारने बॉन्डमधून म्हणजे नाबार्ड बॉन्ड उभे करणार आहे आणि प्रधानमंत्री सिंचन योजनेकरता 80,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्यात 36,000 कोटीचे प्रकल्प महाराष्ट्रातले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सिंचन वाढेल त्याची मदत होणार आहे. महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत 50% सिंचन होत नाही आणि महाराष्ट्रात 60% ड्रीप इरिगेशन होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही. पहिले महाराष्ट्रामध्ये विहिरी शेतकऱ्यांनी केल्या, पंप बसवले, पण कनेक्शन मिळत नव्हतं. मग आमच्या सरकारनंतर देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंनी प्रयत्न करून 5 लाख शेतकऱ्यांच्या विजेच्या पंपाला कनेक्शन दिले आहेत. जलसंवर्धनाचे कार्यक्रम जोरात सुरू आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा.
अनेक ठिकाणी जलशिवाराचे काम. आता मी महाराष्ट्रात 7 ब्रिज कम बंधारे बांधतोय, ज्याला रबरचं एक कोरियन कंपनीची टेक्नॉलॉजी आणून रबराचे चेकडॅम बांधतोय, ज्यामुळे 10-10 किलोमीटर पाणी थांबणार आहे. त्याचाही मोठा उपयोग होणार आहे. आणि म्हणून आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे. पण ही समस्या गेल्या अनेक वर्षातली आहे, एकदम परिणाम मिळणार नाही. आणि म्हणून आज आम्ही जालन्याला ड्रायपोर्ट बांधतो, जिथून आपले फ्रूट्स, आंबे असतील, अंगूर असतील, ग्रेप असतील, एक्सपोर्ट होतील, नागपूरहून संत्रे जातील, त्या भागात रोजगार निर्माण होईल. एकंदरीत प्रयत्न महाराष्ट्र सरकारचे आणि आमचे जोरात सुरू आहे. मला असं वाटतं की येत्या 2 वर्षात त्याला मोठं यश मिळेल आणि नक्की मोठं परिवर्तन महाराष्ट्र जनतेला पाहायला मिळेल. तुम्हाला वाटतं ही योग्य वेळ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची? कर्जमाफी हा कधीच उपाय नाही आहे. याच्या आधी पण कर्जमाफी झाली, पण आत्महत्या नाही थांबल्या. कर्जमाफी योग्य होईल असं सुधीर मुनगंटीवारांनी जाहीर केलं आहे, पण कर्जमाफी हा उपाय नाही आहे. विरोधक हाच आरोप करतात सर की भाजप निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करेल, फक्त निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी, ना की शेतकऱ्यांना फायदा देण्यासाठी. त्यांनी आत्तापर्यंत काय केलं? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, ड्रीप इरिगेशनची सबसिडीचे 2000 कोटी पण दिले नव्हते, थांबवून दिले होते. लाखो पंपांना कनेक्शन नव्हतं. ज्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे, भ्रष्टाचारामुळे आज महाराष्ट्र गर्तेत लोटलेला आहे, त्या लोकांनी असं बोलणं हे त्यांचं शोभत नाही. आणि हे पूर्णपणे त्यांची टीका ही अप्रस्तुतपण आहे आणि चुकीची पण आहे. नितीनजी, नागपुरात सिमेंटचे रस्ते व्हावं हे तुमचं एक स्वप्न होतं, तुमचा फ्लॅगशिप प्रोग्राम सुद्धा तो होता. नागपुरात सिमेंटचे रस्ते सगळीकडे होतात आहेत, पण आता त्या सिमेंटच्या रस्त्यांच्या क्वालिटीवरून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तुम्हाला वाटत नाही हे जे सगळं सुरू आहे तुमच्याच प्रतिमेवर एक प्रकारे याच्यामुळे डाग लागतंय? मी थोडे कॉन्क्रीटचे रस्ते बांधतोय. परवा सगळे ते मला भेटलेत आणि मी सगळी चौकशी करायला सांगितली. आणि त्यात उन्हाळा काय असतं की ज्यावेळी महानगरपालिका भाजपची आहे आणि लोक तुमच्या विश्वासावर नागपुरात. मला पहिली गोष्ट अशी की 44 डिग्रीच्या जे टेम्परेचर जातं तेव्हा कॉन्क्रिटिंग केल्यावर त्याला क्रॅक जातात. तरी पण मी थर्ड पार्टीकडनं सगळं व्हेरीफाय करायला सांगितलं आणि जो कॉन्ट्रॅक्टर खराब काम करेल त्यावर कठोर कारवाई करू आणि चांगलं दुरुस्त करून मी सगळे कामं. असं कुठे आम्ही कोणाला सपोर्ट केलेला नाही आहे. आणखी एक महत्त्वाचा विषय, स्मार्ट सिटी आणि स्वच्छ नागपूर. आता केंद्र सरकारने जे दोन्ही याद्या जाहीर केल्या, दोन्ही याच्यात नागपूर पिछाडीवर पडल्या. नितीनजी, काय कारण वाटतं तुम्हाला? तुमच्यासारखे मोठे नेते, फडणवीसांसारखे मुख्यमंत्री शहरातून येतात आणि या सगळ्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये नागपूरचा नंबर. नागपूर शहरातला कचरा साफ करणं तर लोकांना अभिप्रेत नाही आहे. आता नागपूरला कचऱ्यापासून 20चा प्रकल्प फायनल झालेला आहे. नागपूर शहरातलं जे टॉयलेटचं घाण पाणी आहे ते रिसायकलिंग करून आपण कोराडी खापरकेच्या पॉवर स्टेशनला पहिल्यांदा देतो. जगातला पहिला प्रयोग झालेला आहे. आता कोणी काय कुठल्या आधारावर निकषावर दिला मला माहिती नाही, पण नागपुरात आदर्श असे शहर आदर्श असे प्रोजेक्ट सुरू झाले आहेत. हा प्रश्न मी तुम्हाला यासाठी विचारला की तुमचं मार्गदर्शन नेहमी नागपूरच्या महानगरपालिकेला, नागपूरच्या महापौरांना असतं. तुम्हाला विचारून तिथे विकास कामं होत असतात. तुम्हाला कुठेतरी खंत वाटते नागपूर या सगळ्या याच्यात पिछाडत चाललंय याची? असं कुठेही पिछाडीत चाललंय. नागपूर हे देशाचं सुंदर आणि स्वच्छ शहर बनण्याच्या प्रक्रियेत आहे. मेट्रोचं काम डे अँड नाईट सुरू आहे. काय झालं, एकावेळी एवढे कामं सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर कचऱ्यासारखं दिसत आहे. त्याच्यामुळे कदाचित काही झालं असेल, कारण सगळे रस्ते खोदलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या इथे नागपूर रिंग रोडचं काम सुरू आहे. सगळे आता कामठी रोडचं काम सुरू झालं, सिमेंट कॉन्क्रीट 4 लेन रोडचं. मेट्रोचं काम सुरू आहे. त्यामुळे एकावेळी अनेक कामं सुरू असल्यामुळे कचरा मोठ्या रेती येते जाते ते कुठेतरी पडणारच आहे. तर थोडं बहुत त्यातून कचरा मग थोडा काय करता हा कळ सोसावी लागेल, कारण पुढे भविष्यात चांगलं काम होणार आहे. सर, काही राजकीय प्रश्नांकडे येतो. सध्या देशामध्ये ज्या पद्धतीने सीमेवरचं तणावाचं वातावरण आहे, भारत पाकिस्तान तणाव, विरोधकांचा आरोप आहे की मोदी सरकारचं जे अपयश आहे ते लपवण्यासाठी नेहमी अशा प्रकारे राष्ट्रवादाचा चित्र निर्माण केलं जातं. जिथे जिथे आता सरकार अपयशी ठरतं असं बघितलं जातं तेव्हा अशा प्रकारे सीमेवर तणाव सरकारच्या वतीने निर्माण केला जातो. एवढे काही संकुचित राजकारणी नाही आहेत की आम्ही आमच्या राजकारणाकरता अशा घटनांचा फायदा घेऊ. खरं म्हणजे पाकिस्तानवरून आम्हाला शांतता पाहिजे, पण ही गोष्ट आम्हाला माहिती आहे की सामर्थ्यवान माणूसच शांतता प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे जर पाकिस्तानने आपल्याकडे काही जर आगळीक केली तर त्याचं उत्तर सैन्याने दिलं पाहिजे, ते दिलं आहे. त्यामुळे मला वाटतं असा आरोप करणं, एकीकडे तुम्ही काही करत नाही म्हणून आरोप करणं, मिलिटरीने कारवाई केली तर तुम्ही राजकीय फायदा करता म्हणून करणं, मला वाटतं अशा प्रकारे राष्ट्रीय प्रश्नांना आपण राजकारणात आणू नये.
त्याचा राष्ट्रीय प्रश्नांचा विचार राष्ट्रीय परिप्रेक्ष्यातूनच करणं देशाच्या हिताकरता व्हायचं. सर 3 वर्षात एक आणखी गोष्ट ज्याच्यामुळे तुमची नेहमी डोकदुखी ठरत राहिली ती म्हणजे भाजप नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य. नुकतंच भाजपचे खासदार परेश रावल यांनी सुद्धा एक वादग्रस्त वक्तव्य केलं लेखिका अरुंधती रावला यांना घेऊन. तुम्हाला काय वाटतं भाजपचे नेते अशा पद्धतीने वक्तव्य करतात, सरकारच्या इमेजवर त्याचा परेश परिणाम होत नाही? रावलनी असं वक्तव्य करणं योग्य नाही, पण अरुंधती रायांनी करणं योग्य आहे का? मला एक सांगा की निरपराध सरकारी अधिकारी होते, त्यांचेही प्राण वाचवले, त्यांच्यावर मॉब गोटमार करत होता आणि त्याच्यातून त्यापैकी एकही माणसाचं एक ड्रॉप ऑफ ब्लड पडलं नाही. त्यांचेही प्राण वाचवले आणि जनतेतूनही कोणी काही नुकसान झालं नाही आणि त्यांना वाचवलं आणि ज्याला पकडलं त्याला सोडून पण दिलं. अशाबद्दल, अशा राष्ट्रीय प्रश्नाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणं बरोबर आहे का? मग मला एक सांगा, जर त्यांनी गोटे मारले असते तर निरपराध लोकांना काही झालं असतं त्याला ते ह्युमन राईटमध्ये येत नाही का? मग ज्या लोकांकरता संरक्षण मिलिटरीने गोळ्या मारल्या असतात ते मेले असते तर मग त्यात ह्युमन राईटचं काय झालं असतं? एकही ड्रॉप ऑफ ब्लड न करता लोकांचे प्राण वाचवले, त्यांच्याबद्दल असं स्टेटमेंट काढणं बरोबर नाही. रावलनी बोलणं करायचं, पण अशा प्रकारचे तुम्ही कधी हे का नाही विचारत की अरुंधती रायचं असं स्टेटमेंट चुकीचं आहे, ते का नाही बोलत तुम्ही? मी अरुंधती रायच्या चुकीच्या स्टेटमेंटवर तुमची काही प्रतिक्रिया नाही आणि त्याच्यावर जर कोणी प्रश्न ते चूक आहे म्हणून तुम्ही बोलता, असं एका बाजूने का बरं तुम्ही भूमिका घेता? मेजर गोगोई यांना सेना प्रमुखांनी सन्मान केला, त्याच्यावर सुद्धा विरोधकांचा आक्षेप आहे. आता काय हास्यास्पद आहे? या देशामध्ये देशाकरता लढणाऱ्या शूर सैनिकाबद्दल अशा प्रकारचं बोलणं म्हणजे आपण अँटी नॅशनल झाल्यासारखा प्रकार आहे. मला तर हे म्हणजे समजण्याच्या पलीकडलं आहे. हे लोकांचं म्हणणं आहे की जर कोर्ट ऑफ इन्क्वायरी चालू आहे तर घाई काय होती त्यांना सर्टिफिकेट देण्याची? काय त्यांनी चूक केलं? कशाची कोर्टात इन्क्वायरी करता तुम्ही? हे सडलेलं तिथे दिसलंय की मॉब आहे, तो गोटमार करतोय, त्यात काही आतंकवादी आहे, निरपराध लोकांना त्यांनी वेठीस धरलेला आहे, सरकारी अधिकाऱ्यांना मिलिटरी जाऊन त्यांना वाचवलं आणि वाचवण्याबद्दल त्याच्याविरुद्ध केस टाकतात, त्याची कोर्टात इन्क्वायरी करतात. मग कोणी वाचवेल का? पोलीस अधिकारी आणि मिलिटरीतला अधिकारी करेल का कामाचा? कसंच विचार करतात? या देशात काय सुरू आहे? मला वाटतं अशा प्रकारे मीडियामध्ये विचार करणं योग्य नाही. हा आपल्या शिवसैनिकांच्या अस्मितेचा अपमान आहे आणि मला बिलकुलही योग्य वाटत नाही. आणि हे लोक नाही म्हणतो, एक मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी आहे, विकृत मानसिकतेचे छोटेशी लोक आहेत, ते करतात, बाकी कोणी नाही करतात. एक महत्त्वाचा राजकीय प्रश्न विचारायचा आहे. शिवसेनेने घोषणा केली की यानंतर भाजपसोबत युती करून कुठलीही निवडणूक लढणार नाही. तुम्हाला भाजप शिवसेना संबंध भविष्यात कसे दिसतात? तुम्हाला वाटतं पुढच्या लोकसभा निवडणुकीतला हे दोन पक्ष सोबत राहतील? दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढाव्या की मिळून लढावा त्यांचा प्रश्न आहे आणि याचा निर्णय महाराष्ट्रातील भाजपचे नेते, मुख्यमंत्री, अध्यक्ष आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ते घेतील. सध्या माझा तरी या विषयाशी काही संबंध. तुम्ही आत्ताच अपील केली की एकमेकांच्या नेत्यांचा सन्मान करावा, आम्ही बाळासाहेबांचा अटलजी एवढा सन्मान तुम्हाला एवढं वाढवू नये की महाराष्ट्राचं मराठी माणसाचं हित भाजप आणि सेनेने एकत्र राहण्यात आहे आणि भाजपचं आणि सेनेचं हित एकत्र राहण्यामध्ये आहे. एवढ्यापर दोन्ही पक्षाचे आहेत, त्यांना जे निर्णय करायचे ते करू द्या. शेवटचा प्रश्न, तुम्ही दोस्तांचे दोस्त म्हणून ओळखले जातात, दोस्तीमध्ये तुम्ही राजकीय भिंत मध्ये आणू देत नाही. तुमचे एक मित्र, जवळचे मित्र नारायण राणे सध्या काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहे, त्यांना सातत्याने वाटतं त्यांना डावलले जात आहे. एक मित्र म्हणून तुम्ही त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात त्यांची मदत कराल का? असं आहे की राणे माझे मित्र आहेत, काँग्रेसमध्ये होते तेव्हाही होते, शिवसेनेमध्ये तेव्हा होते आणि पुढेही राहतील. ते कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांच्यावर मी काम केलं. ते मुख्यमंत्री असताना ज्यावर काम केलं, विरोधी पक्षनेते असताना त्यांनी बरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. राहिला प्रश्न त्यांच्या येण्याचा, याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी आणि राणे हे दोघे मिळून एकत्रितपणे घेतील निर्णय. काय तुमची दोघांची चर्चा या संदर्भात काही? सध्या मी माझा तरी काही विषयी संबंध. IBN लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.